हॅलो. नमस्कार, ऋषिकेश बर्वे बोलताय का? हो, ऋषिकेश बरे बोलतो. सर, तुम्ही शेतकऱ्यांच्या जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष आहे त्या संदर्भात त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे काही प्रत्येक प्रश्नावरती गेली 10 वर्षे लढा देण्याचा प्रयत्न करतात. आंदोलन असेल, वेगवेगळी काही उपोषणं असतील, तुम्ही आपल्या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करता. परंतु जे काही सरकारनं शेतकऱ्यांना या निवडणुकीमध्ये 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा शब्द दिलेला होता, तो अद्यापर्यंत सरकारने पूर्ण केला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलेली नाहीये. शेतकऱ्यांवर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2019 पर्यंत पासून ते आतापर्यंत 40,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता, तो कधी पूर्ण होईल, तुम्हाला काय वाटते? मला तर वाटतंय हे शब्द काय पूर्ण करीत नाहीत. हम्म. हे सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण. हम्म. आज इलेक्शन मध्ये आहे ना, पूर्व हे गेलते की घोषणा केलती की बाबा कर्जमाफी करू शेतकऱ्याची. हा 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 आतापर्यंत काय कोण्याही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही आणि त्याच्यावर विरोधी पक्ष बोलायला तयार नाही, सत्ताधारी सरकार सुद्धा बोलायला तयार नाही. हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आज राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. हा पूर्ण देशामध्ये केंद्र व राज्यामध्ये सरकार असून हा सरकार माफी तर सोडून द्या, कर्ज माफ तर करीतच नाही. हम्म. मोठमोठ्या उद्योगपतीचं काही हम्म. मोजक्या उद्योगपतीचं कर्ज माफ केलं यांनी हा आणि शेतकऱ्याला मात्र तसंच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. हम्म. हम्म. शेतकऱ्याच्या कर्जमाफी असो, पीक विमा असो, हम्म. कोणत्याही शेती समस्येकडे यांचं लक्ष नसून हा सत्ताधारी सरकारवर शेतकरी तीव्र नाराज आहेत. हम्म. आणि याच्या खोट्या घोषणाला शेतकरी आता हम्म. आंदोलन किंवा उपोषण करून उत्तर देणार. उत्तर देणार आहेत. बरं, काय वाटतंय, जर आता देवेंद्र फडणवीसांनी तर म्हणलेत की कर्जमाफी आम्ही करणार, परंतु त्यांचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब म्हणतात की आम्ही कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना दिलाच नव्हता. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कर्जमाफी न करणं शेतकऱ्यांची करायची नाही असं वाटतंय का तुम्हाला? अहो, ते अजित पवार झालं, हे मुख्यमंत्री आहे, सरळ सरळ खोटं बोलायले. हा. ते कोणतेच आश्वासन पूर्ण केलं नसून शेतकऱ्याचे हम्म. म्हणजे सरकारनं मधील हे दोन्ही जे मंत्री आहेत, हा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये याची सत्ता आहे. हा शेतकऱ्यांना फसविण्याचं काम यानं केलं आहे. मागही शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणले, हम्म. सातबार कोरा करू, आणि अजून केलेला नाही. हा आणि ते शेतकऱ्यासाठी सरकार घातक आहे. शेतकरी कर्जमाफी मधून मुक्त होत नाही हम्म. आणि बाकी तर विमा राहिला, हम्म. शेतीचे दुसरे काही यांना कोणतेच आश्वासन आतापर्यंत पूर्ण केलं नाही. हा. ची मदत अजून भेटली नाही शेतकऱ्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये. बरं सर, तुम्हाला काय वाटतंय, पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं का? जर कर्जमाफीची घोषणा केली तर चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी. जर नाही केली तर शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील, शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब असतील, किंवा शेतकरी नेते तिसऱ्या आघाडीतले शेतकरी नेते असतील, आपण जर पाहिलं तर बच्चू कडू असतील, हे 3-4 शेतकरी नेते जे आहेत ते सुद्धा कर्जमाफीवर ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत. तुम्हाला काय वाटतंय? त्याचं असं आहे की साहेब, आता शेतकऱ्यांना हे जे कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये जे म्हणायत माफ करू, हे काय, हे लबाडाचं सरकार आहे. लबाड लाडके आहे ते. हम्म. हे काय शेतकऱ्याचं कर्ज माफ करीत नाहीत, उद्या भूलतापा द्यायला शेतकऱ्याला. हम्म. आणि राजू शेट्टी झालं, तुपकर साहेब झालं, याच्यावर आंदोलन त्याचे चालू आहे. मग त्याला शेतकरी साथ तेवढे देईनच आहे. हा म्हणून ते सुद्धा ते जनता त्याच्या मागे जाय नाही. हे सरकार जे स्थापन करायचे शेतकऱ्याच्या मतावरच व्हायलंय. हा ते शेट्टी साहेब असो का तुपकर असो का बच्चू कडू असो, याला ते जनता शेतकरी साथ देणच नाही इलेक्शन मध्ये, हम्म. बाकी आंदोलन उपोषणामध्ये. याला सहकारी शेतकरीच करणार. हम्म. त्याच्यामुळे सरकारवर यांचा दबाव पडणं झाला ना तेवढा. हा हा ते काही कार्यकर्ते आहेत ते असेच गप बसायलेत आता. हा विरोधक याचा उठाव करणार आहे, विरोधी पार्टीचे नेते. आता सध्याचे जे काही राज्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे साहेब, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, आणि त्यांनी असं बोललेले आहेत की सध्या सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसा नाहीये. ज्यावेळेस सरकारची आर्थिक स्थिती बरोबर होईल किंवा ज्यावेळेस राज्य सरकारकडे पैसा येईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. या त्यांच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटते? खूप दिवसापूर्वीचं वक्तव्य आहे, 2-3 महिने झाले त्याला. तुम्हाला काय वाटतं या वक्तव्यावर? सरकारकडं ज्या काही उद्योगाचे थोड्या मोजक्या
उद्योगपतीचे कर्ज माफ कोट्यावधी अब्जावधी रुपये करता येतात, हम्म पण शेतकऱ्याचं त्याच्या 25% कर्ज शेतकऱ्यावर नाही भारतामध्ये. हम्म महाराष्ट्रात तर त्याच्यापेक्षा कमी आहे. हम्म मग हे सरकार काय झोपीत होतं का घोषणा देईल ती कर्जमाफीची तेव्हा? हा सत्ताधारी आहेत नाही, सत्ता यायची राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये यायचंच आहे. पुन्हा शेतकऱ्याचं सरकार म्हणाले ती. हम्म शेतकरी एवढी आत्महत्या करायले, उद्योगपतीला कर्ज माफ केलंय ना. बरं, असं पण बोललं जातंय की जे काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही पैसा होता, सरकार कर्जमाफी करत होता, परंतु लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे लाडक्या बहिणीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पैसा खाल्ला, असं वाटते का तुम्हाला? तो तिकडे पैसा ट्रान्सफर झाला, काय वाटतं तुम्हाला? अहो याच्यामध्ये दादा असं आहे की हम्म उद्योगपतीचं आहे ना किती कर्ज माफ केलं, हम्म त्याला लाडक्या बहिणीचा फरक पडला नाही का? हम्म लाडक्या बहिणीला भेटू द्या ना, ते सरकारनं त्यानं आधी घोषणा केली, त्यानं ते द्यायला तर देऊ दे, त्यानं अजून 81 रुपये द्यावं. हा 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 ती घोषणा दिली त्याप्रमाणे हे कर्जमाफ जे शेतकऱ्याचं कर्जमाफीचं आहे की नाही, हम्म ते कर्जमाफीकडं त्याने एकदा लक्ष द्यावं आणि कर्जमाफ जसं बोललं तसं चालावं. बरं, कृषी मंत्री म्हणतात पैसे नाहीत राज्य सरकारकडे, मग केंद्रामध्ये पण त्यांचं सरकार आहे, मग केंद्र शासनाकडून पैसे कर्जमाफीसाठी मागू शकते ना राज्य सरकार. तो प्रयत्न का होत नाही शासनाच्या माध्यमातून? पैसा नाही तर मग घोषणा कसं काय करायचं, चुकीचं कसं काय बोलायची, खोटं बोलायला तसं. हम्म सगळं भांडवल आहे याच्याकडे म्हणूनच आहे ना ती लाडकी बहीण सुरू केली ना. हम्म काय आहे ना का झोपीमध्येच लाडकी बहीण सुरू केली का? बरं, तुम्ही शेतकरी नेते आणि शेतकरी पुत्र किंवा शेतकरी बांधव म्हणून तुमचं इथून पुढचे कर्जमाफी संदर्भातली आंदोलनं, तुमची उपोषणं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्याबाबतचं पुढचं नियोजन कसं असणार आहे, थोडक्यात 1 मिनिटामध्ये सांगा. आता आमचं एवढं नियोजन राहणार आहे पुढे चालून. हम्म आम्ही तालुक्यापासून आमदाराच्या घरापासून कलेक्टरच्या घरापासून हम्म सुरुवात करणार ते मंत्र्याच्या घरापर्यंत पुढची दिशा हम्म आंदोलनाची राहणार आहे. तीव्र आंदोलन आम्ही हम्म मंत्रालयापर्यंत, अखेरीला शेवटपर्यंत दिल्लीच्या मंत्रालयावर सुद्धा आम्ही आंदोलन करायच्या तयारीमध्ये आहेत स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून. दिल्ली मंत्रालयासमोर आंदोलन करणार का? दिल्ली मंत्रालयामध्ये सुद्धा आम्ही लाल किल्ल्यावर जाऊन आंदोलन करायच्या मागत. हा शेतकऱ्यांना सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बैठका लावल्या आता. त्या संदर्भात आमची पुढची भूमिका आता आम्ही 26 तारखेला 27 तारखेला एक बैठक लावणार आहोत आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आम्ही आंदोलन करायच्या मागे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हा कर्जमाफीसाठी. हा 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 आणि हे जे सरकार खोटी घोषणा करायले, खोटे आश्वासन दिले, या संदर्भात आम्ही बैठका लावून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुद्धा मंत्रालयावर जाऊन आंदोलन करायच्या मागत. मुंबईला आता सुरूच आहेत, पण दिल्लीला सुद्धा जाऊन करायची तयारी आहे आमची आता इथून पुढे.